फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे. आज परत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कारण आजचा आपला एक व्हिडिओ जे होणार आहे ते बेस्ड असेल की बँकिंग ऑफ रोडवरती आपण जे डेरिवेशन्स परफॉर्म करतो आहे. कारण याच्या आधी आपण जे डेरिवेशन घेतलं होतं, ज्या डेरिवेशनमध्ये आपण सेफ स्पीडला काउंट केलं होतं. म्हणजे सेफ जी स्पीड असते, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड जी आपण कॅल्क्युलेट करतो, ऑप्टिमम स्पीड जे आपण त्याला म्हणतो, किंवा सेफ स्पीडला ज्याला आपण डिराईव्ह करून काढलं होतं आर जी टॅन थिटा. आता राहिली गोष्ट, मी सेफ स्पीडची गोष्ट करतो आहे. सेफ स्पीड म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण टॅन थिटा डिझाईन करतो, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, ठीक आहे, टॅन इनवर्स जो आपण काढायचो, म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर जीची जी गोष्ट आपल्याकडे येत होती, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपण थिटा सेफ स्पीडवरती डिझाईन करतो आहे, ठीक आहे. पण एक गोष्ट अशी येते की जेव्हाही एखादं व्हेकल बँक रोडवरून जातं, जसं ह्या इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय, बँक रोडवरून ज्यावेळेस जातं ना, त्यावेळेस तो सेफ स्पीडनेच जाईल याची काहीच गॅरंटी नाही. कारण काय असू शकतं, एखाद वेळेस त्याचा स्पीड 0 पण असू शकतो तिथे बँक रोडवरती, किंवा एखाद वेळेस त्याचा जो स्पीड आहे तो इन्फिनिटी पण असू शकतो. म्हणजे काय गोष्ट येते की आपल्याला 2 स्पीड डिझाईन करावे लागतात. म्हणजे 2 स्पीड आपल्याला इथे स्पीड लिमिट डिसाईड करावं लागतं, ज्याला आपण नॉर्मली म्हणतो स्पीड लिमिट. आता इथे 2 स्पीड लिमिट येतात. एक लोअर स्पीड लिमिट काय आणि दुसरा हायेस्ट स्पीड लिमिट. म्हणजे एक म्हणजे मिनिमम स्पीड व्ही मिनिमम आणि दुसरा म्हणजे व्ही मॅक्झिमम, ठीक आहे. की बँकिंग ऑफ रोडवरती एखादं व्हेकल ज्यावेळेस येईल ते फक्त सेफ स्पीडलाच येईल अशी काहीच गॅरंटी नाही आहे. म्हणून ते एखाद वेळेस मिनिमम स्पीडला पण येऊ शकतं, किंवा एखाद वेळेस ते मॅक्झिमम स्पीडला पण येऊ शकतं. पण मग मिनिमम स्पीड म्हणजे किती मिनिमम, जास्तीत जास्त मिनिममची जर मी गोष्ट केली तर मिनिमम स्पीड 0 असू शकतो, ठीक आहे. म्हणजे जर बँकिंग ऑफ रोडवरती, रोड बँक केलेला आहे, ह्या केसमध्ये 0 स्पीडवरती एखादं व्हेकल येऊ शकतं, किंवा त्याचा स्पीड 0 पण असू शकतो तिथे, किंवा एखाद वेळेस त्याचा जो मॅक्झिमम स्पीड असेल, हा मॅक्झिमम स्पीड जाऊन किती जाईल आपण म्हणू शकतो इन्फिनिटी. म्हणजे जास्तीत जास्त खूप जास्त पण असू शकतो, तो एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, म्हणून त्याला मी लिहितो इन्फिनिटी. इन्फानाईट स्पीड पण असू शकतो. मग आपण एक काम करू पहिले, की जो बँकिंग ऑफ रोडमध्ये जो आपण स्पीड लिमिट डिसाईड करतोय, सगळ्यात पहिले मी लोअर स्पीड लिमिट काढणार आहे. लोअर स्पीड लिमिट जर तुम्हाला समजून गेला तर डेफिनेटली तुम्हाला इथे हायेस्ट स्पीड लिमिट पण समजून जाईल की काय करायचं आहे, हायेस्ट स्पीड आणि लोवेस्ट स्पीडच्या डेरिवेशनमध्ये कसं काढावं लागतं. तर इथे समजा आता 2 गोष्टी येतात. एक, मी जसा तुम्हाला नॉर्मल डिसाईड करून दिला होता ना, जसा मी तुम्हाला नॉर्मल काढून दिला होता, की नॉर्मल नेमका कसा येत होता आपला. नॉर्मल जो ॲट अन अँगल थिटावरती जातो आहे, म्हणजे नॉर्मल ॲक्च्युली परपेंडिक्युलर टू रोड आहे आपला, ठीक आहे. मग नॉर्मल रिॲक्शनला आपण रिझॉल्व केलं होतं एन कॉस थिटा आणि एन साईन थिटामध्ये, ठीक आहे. मग इथे एक गोष्ट अशी येते की एन साईन थिटा आणि एन कॉस थिटा, बरोबर आहे, या 2 गोष्टी येतात. मग आपला जो एन कॉस थिटा आहे, हा काय करतो, एम जी वेट ऑफ द व्हेकलला बॅलन्स करतो. आणि दुसरा जो आहे एन साईन थिटा, हा सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो आणि सेंट्रीपिटल फोर्ससारखं काम करतो, बरोबर. पण इथे अजून एक गोष्ट येते, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता इथे फ्रिक्शनल फोर्स मला काउंट करावा लागेल, कारण काय आहे की मी सेफ स्पीडला फ्रिक्शनल फोर्स नाही म्हणत होतो ना, पण मी म्हणतोय की सेफ स्पीड नाही आहे, म्हणजे तो स्पीड मिनिमम असू शकतो किंवा मॅक्झिमम असू शकतो. म्हणून मी काय करतो, फ्रिक्शनल फोर्सला पण इथे काउंट करून चालतो. फ्रिक्शन कोणावरती येणार आहे, दॅट इज रोड आणि टायरमध्येच येणार आहे. इथे फ्रिक्शनल फोर्स कसा असेल बरं, नीट लक्षात घ्या. कारण रोड जर असा असेल तर फ्रिक्शन बी असंच जाईल की नाही, बरोबर. हे असेल तुमचं फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे फ्रिक्शन कोणामध्ये, हा जो टायर आहे ना, हा टायर आहे, आणि ह्या टायरमध्ये आणि ह्या रोडमध्ये हे फ्रिक्शन तुम्हाला दिसतं एफ एस येते, फ्रिक्शनल फोर्स एफ एस इथे येतो. जर फ्रिक्शनल फोर्स बी थिटावर असेल ॲट अन अँगल थिटा, तर फ्रिक्शनल फोर्सला पण मला रिझॉल्व करावं लागेल, म्हणजे एफ एस साईन थिटा, ठीक आहे, आणि एफ एस कॉस थिटा, फ्रिक्शनल फोर्स कॉस थिटा असा रिझॉल्व करावा लागतो. म्हणजे नीट समजा की सपोज की मी स्पीडची गोष्ट करतोय. स्पीड काय, सगळ्यात पहिले मी मिनिमम स्पीडची गोष्ट करतोय. म्हणजे काय की जो सेफ स्पीड होता ना माझा, ठीक आहे, सेफ स्पीड काय होता आपला, दॅट इज अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा होता, बरोबर, आर जी टॅन थिटा, बरोबर. हा सेफ स्पीड आहे. मग ह्या सेफ स्पीडपेक्षा मी काय म्हणतोय, कमी स्पीड, म्हणजे सेफ स्पीडपेक्षा जर कमी स्पीड असेल तर त्याला व्ही मिनिमम म्हणतात. मिनिमम म्हणजे जाऊन किती होणार आहे, हा 0 होऊ शकतो. मग काय करतो मी, की जो एन साईन थिटा आहे ना आपला, ठीक आहे, एन साईन थिटा, हा काय असेल, ग्रेटर दॅन द सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. समजलं असेल सगळ्यांना की जर सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असेल तर तो इकडे म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स कमी आहे.
कारण काय होतं एन साइन थिटा इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर आपण नॉर्मली लिहितोय, बरोबर. एम व्ही स्क्वेअर बाय आर मी नॉर्मली यूज करतोय, पण काय आहे की इथे मी म्हणतोय की जो सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा, ठीक आहे, सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा एन साइन थिटा जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ व्हेकल कुठे ओढलं जायला पाहिजे, ह्या साईडला ओढलं जायला पाहिजे, ठीक आहे ना. जसं आपण टग ऑफ वॉरमध्ये सांगितलं होतं, जसं आपण टग ऑफ वॉरची गोष्ट केली होती की टग ऑफ वॉरमध्ये हा फोर्स बघा तुम्ही जास्त आहे, म्हणजे हा फोर्स आहे इकडे आणि हा फोर्स तुमचा इकडे, तर दोघं बॅलन्स असतील तर एकदम दोघं कोणत्याच साईडला जाणार नाही, एकदम मध्ये असेल ना हा, बरोबर. पण काय गोष्ट येते की इन केस जर हा फोर्स जास्त आहे तुमचा, इकडे जाणारा जास्त फोर्स आला असेल, किंवा असं म्हणतो मी हा फोर्स जास्त आहे तुमचा, बरोबर, आणि हा फोर्स काय तुमचा कमी असेल, तर मग जास्त जिकडे फोर्स असेल तिकडे हा ओढला जाईल ना. मग इथे फोर्स कोणता जास्त आहे, इथे मी फोर्स म्हणतोय एन साइन थिटा हा जास्त आहे सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा, कारण सेंट्रीफ्युगलला कोण बॅलन्स करतं इथे, एन साइन थिटा बॅलन्स करतोय, बरोबर. म्हणजे तसंच एम व्ही, इथे व्ही वन का लिहिला माहिती आहे का मी, व्ही वन म्हणजे हे समजा व्ही वन इज माय मिनिमम स्पीड आहे. मिनिमम स्पीड म्हणजे सेफ्टी स्पीडपेक्षा कमी स्पीड आपण त्याला म्हणतोय, ठीक आहे. सो एम व्ही वन स्क्वेअर बाय आर, एम व्ही वन स्क्वेअर म्हणजे एम व्ही स्क्वेअर बाय आर आपला सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, त्याच्यापेक्षा कमी, ठीक आहे. त्याच्यापेक्षा सेंट्रीफ्युगल फोर्स काय एन साइन थिटापेक्षा कमी आहे इथे, आपण हे कन्सिडर करून चाललो. आणि दुसरी गोष्ट आली आपली फ्रिक्शनची, तर डिरेक्शन ऑफ द फ्रिक्शनल फोर्स जो आहे, ठीक आहे, म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो मी घेतलेला आहे बिटवीन द रोड अँड टायर इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लाइन रोड ना. इथे बघा इन्क्लाइन रोड कसा आहे तुमचा, हा रोड आहे तुमचा, हा रोड असा चाललेला आहे तुमचा, हा रोड आहे, हा रस्ता आहे ना, म्हणजे रस्ता इकडे नाही चाललेला आहे, हा रस्ता असा आहे, गाडी ही तुमच्या समोर येते, म्हणजे आपण जे बघतोय ना तुमच्याकडे येते, तुमच्या डोळ्यांच्याकडे येणार आहे ही गाडी. म्हणजे तुम्ही समजा की तुम्ही रस्त्यावर उभेत, ठीक आहे, एकदम रस्त्यावर उभेत आणि रस्त्याच्या मध्ये उभून जसं तुम्ही गाडीला बघता तुमच्याकडे गाडी चालून येते, तसंच आहे ही तुमच्याकडे गाडी ही जी गाडी आहे ना ही तुमच्याकडे चालून येते, आणि हा रस्ता तुमचा असा आहे वरती, आणि हा फ्रिक्शनल फोर्स इन्क्लाइन द रोड आहे, फ्रिक्शनच्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ठीक आहे. मग याला मला रिझॉल्व करावं लागलं, जसं मी बोललो एफ एस साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटामध्ये, कारण तो इन्क्लाइन होता, ठीक आहे. पण इथे बघा अपवर्ड डायरेक्शन आहे, इथे काय अपवर्ड, मिनिमममध्ये अपवर्ड डिरेक्शन असेल, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स तुमचा ना ह्या टायरमध्ये असेल इथे, ठीक आहे, जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स. आणि जर मॅक्झिममची गोष्ट केली मी, मॅक्झिममची गोष्ट केली तर तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे ना तो डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असेल, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये, आणि त्याला रिझॉल्व करताना मी एक इकडे काढेल आणि दुसरा तुमचा इकडे जो येऊन जाईल, दिस इज वॉट, हा डायरेक्शनमध्ये जो येताना तुम्हाला दिसेल, ठीक आहे. याला मी रिझॉल्व असं करणार आहे, ठीक आहे. जर हा इन्क्लाइन टू द रोड असा येऊन जाईल ना, ह्या केसमध्ये असा येऊन जाईल ना हा रोडमध्ये, ठीक आहे, अशा केसमध्ये मला काय करावं लागेल, त्याला रिझॉल्व करावं लागेल, ठीक आहे. सो आय एम रिझॉल्विंग दिस फोर्सेस लाईक दिस, बरोबर. एफ एस साइन थिटा, एफ एस कॉस थिटाला मी काय करू शकतो, रिझॉल्व करू शकतो, बरोबर. जसा मी याला रिझॉल्व केलेला आहे ना त्याच पद्धतीने मी काय करू शकतो, त्याला रिझॉल्व करू शकतो, ठीक आहे. मग बघा सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे नीट समजून घ्या, परत एकदा सांगतो, जसा मी फ्रिक्शनल फोर्स याला असं रिझॉल्व केलेला आहे ना, ठीक आहे, एक व्हर्टिकल कंपोनंट, दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट, ठीक आहे. आणि जर इकडेच असेल ना हा फोर्स पण तुमचा, तर मी याला पण काय करू शकतो सेम केसमध्ये, ठीक आहे, आय विल बी रिझॉल्विंग दिस वन, ओके. मी याला काय करू शकतो, रिझॉल्व करू शकतो इन दिस केस ऑफ दॅट, की हा असा तुमचा एक येऊन जाईल आणि एक तुमचा काय येऊन जाईल, हा या पद्धतीने असा येऊन जाईल, ज्याला मी रिझॉल्व करून टाकेल, बरोबर, फ्रिक्शनल फोर्सला, ठीक आहे. मग बघा मॅक्झिममच्या केसमध्ये, कधी मॅक्झिममच्या केसमध्ये, मिनिममच्या केसमध्ये हा अपवर्ड डिरेक्शनला आहे, आणि मॅक्झिममच्या केसमध्ये हा काय असेल, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असेल फ्रिक्शनल फोर्स, ठीक आहे. मग बघा दॅन व्हॉट, की जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ना, ठीक आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट इज पॅरल अँड अपोजिट टू द एन साइन थिटा, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बघा हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे की नाही, एफ एस कॉस थिटा, ठीक आहे, हा कोणाला पॅरल आहे, एन साइन थिटाला पॅरल आहे. आणि एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा हे कोणाला पॅरल आहेत, एम जीला, वेटला पॅरल आहेत. म्हणजे तुम्हाला नक्की समजून गेलं असेल की इथे ना एन साइन थिटा जो आहे तो काय कोणाला बॅलन्स करतोय, एफ एस, म्हणजे इक्वल्स टू एफ एस कॉस थिटा असेल. पण इथे तुमचा नॉर्मली येतो काय, ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल की याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, नीट बघा, की जो हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा आहे ना, दीज टू फोर्सेस टेक केअर ऑफ द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणाचा काळजी घेत आहेत, इथे बघा हा दिसतोय तुम्हाला, मी तुम्हाला बोललो होतो की समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0, बरोबर. मी म्हणतो की याला ह्या डिरेक्शनमध्ये जर मी घेतलं तर मी त्याला प्लस घेईल, म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये, नीट बघा, सॉरी, ठीक आहे. मी कसं काढतो त्याला, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स
इक्वल्स टू 0. ठीक आहे, जर इकडे येईल तर मी त्याला म्हणतो प्लस आहे, म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज. मग इकडे बघा, हा फोर्स इकडे चाललेला आहे ना ह्या डिरेक्शनमध्ये, म्हणजे मग त्याला घेतो मी मायनस एन साईन थिटा. बरोबर. आणि हा इकडे चालला आहे की नाही एफ एस कॉस थिटाचा तुमचा. बरोबर. हा इकडे चालला आहे एफ एस कॉस थिटा. मी याला काय करतो, मी प्लस घेतो, कारण मी इकडे म्हणतोय प्लस आहे. ठीक आहे, प्लस एफ एस कॉस थिटा. काय करेल, याला बॅलन्स करणारं कोण आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतायत हे दोघं. ठीक आहे, हे दोघं कोणाचं काम करतात, सेंट्रिपिटल फोर्सचं. मग बघा, ज्यावेळेस मी लिहिल ना याला, त्यावेळेस मी ह्या पद्धतीने लिहिल बघा. ठीक आहे, एम व्ही वन स्क्वेअर, ठीक आहे, एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. बरोबर. कारण मी इथे काय केलं आहे माहिती का, ज्यावेळेस मी समेशन ऑफ एफ ऑफ एक्सची गोष्ट केली ना, ठीक आहे, म्हणतो सेंट्रिपिटलला बॅलन्स कोण करतोय, नीट समजून घ्या, परत एकदा सांगतो. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 0. मी म्हणतोय की दॅट इज व्हॉट, ह्या डिरेक्शनमध्ये जो असेल तो मी इथे घेतलेला आहे प्लस. इथे अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये प्लस घेतलेला आहे. प्लस घेतला असेल तर मी एन साईन थिटा, बरोबर, जो माझा इकडे चाललेला फोर्स आहे, आणि एफ एस एन साईन थिटा इकडे जातोय, जो तुम्ही तिथे बघितला डायग्राममध्ये, आणि एफ एस कॉस थिटा हा ह्या डिरेक्शनमध्ये चालला आहे, जो मी मायनस लिहितो, मायनस एफ एस कॉस थिटा. हे दोघं कोणाला बॅलन्स करतायत, सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतात आणि सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करतायत. म्हणजे एम व्ही वन स्क्वेअर बाय आर हा आपला सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, किंवा हे दोघं मिळून कोणाचं काम करतात, सेंट्रिपिटलचं काम करतात. म्हणून मी इथे लिहिलं एम व्ही वन स्क्वेअर बाय आर इज इक्वल्स टू एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. ठीक आहे, हे तुम्हाला नीट समजलं असेल इथून पण. ठीक आहे, इकडे जाणारा मी घेतलेला आहे, दॅट इज व्हॉट, हा जो असेल आपला, हा आहे मायनस. ठीक आहे, आणि हा असेल आपला, सॉरी दिस वॉट ना, हा घेतलेला आहे मी प्लस. ठीक आहे, हा काय घेतला आहे प्लस, आणि हा इकडे जाणारा काय असेल, मायनस असेल. बरोबर. एफ एस कॉस थिटा आपला मायनस घेतलेला आहे. बरोबर. हा तुम्ही इथे बघून घ्या, एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा एम व्ही वन स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, आणि इथे बघा व्हर्टिकल कंपोनंट आहेत दोन. ठीक आहे, हे दोन कंपोनंट जे व्हर्टिकल दिसतात तुम्हाला, एन कॉस थिटा एफ एस साईन थिटा. वरती जाणारा समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल्स टू 0 चं अपवर्ड आहे. ठीक आहे, दिस इज वॉट आय एम कन्सिडरिंग असा क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये प्लस असेल, आणि हा जातोय डाऊनवर्ड मायनस. ठीक आहे, डाऊनवर्ड काय असेल, मायनस असेल. मग बघा, एन कॉस थिटा प्लस एफ एस साईन थिटा इक्वल्स टू झाला एम जी. इक्वल्स टू किती होऊन जाईल, एम जी होऊन जाईल. नीट बघा हां, कारण एम जी खाली आहे, एन कॉस थिटा आणि एफ एस साईन थिटा आपल्याकडे या पद्धतीने लिहिलेला आहे. सो हेअर इज दॅट वॉट इट इज, एम जी इज इक्वल्स टू एफ एस साईन थिटा प्लस एन कॉस थिटा. मी एक आणि हे दोन इक्वेशन लिहून घेतले आहेत. का बरं, कारण सांगतो, तुमच्या पुस्तकामध्ये ना डायरेक्ट तुम्हाला मिनिमम स्पीड काढून लिहून दिलेला आहे, तो कसा आला आहे ते तुम्हाला मी इथे सांगतोय एक्झॅक्टली. बघा, मी काय करतोय, 2ला एकाने डिवाइड करून घेतोय, म्हणजे हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ना, त्याला एकाने डिवाइड करून देतो, इक्वेशन 1ने डिवाइड करून ठेवतो. ठीक आहे, इथे बघा लिहिलं बघा, एम व्ही वन स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम जी. ठीक आहे, इक्वेशन 2 हे आहे. बरोबर. इक्वेशन 2 काय, एम व्ही वन स्क्वेअर बाय आर इज इक्वल्स टू एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. आणि इक्वेशन 2 काय, एम जी इज इक्वल्स टू एन कॉस थिटा प्लस एफ एस साईन थिटा आहे आपल्याकडे. ओके, मग दोघांना डिवाइड केलं, त्याच्यानंतर एम जी तुमचा होऊन जाईल कॅन्सल. हा डिवाइडचा डिवाइड मल्टिप्लाय होऊन जाईल इथे. आणि तुम्हाला माहिती आहे की स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, दॅट इज कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, मग काय करायचं आपल्याला इथे, वी आर युझिंग दॅट. आपण काय काम करतो इथे, जो एफ एस आहे ना स्टॅटिक फ्रिक्शनवाला, त्याच्या जागेवरती म्यू एस इंटू नॉर्मल टाकून देतो मी. ठीक आहे, आणि मग बघा याच्यामधून काय कमाल होते की नॉर्मल इथे बी आहे, इथे बी नॉर्मल आहे, इथे बी नॉर्मल आहे. मग नॉर्मल रिॲक्शनला मध्ये जो नॉर्मल रिॲक्शन आहे त्याला मी कॉमन काढून घेतो. ठीक आहे, काय करतो, कॉमन काढतो. आणि थ्रू आउट दॅट, जर नॉर्मलला कॉमन काढलं तर मी, बरोबर, नॉर्मल रिॲक्शनला मी कॉमन काढून घेतलं पहिल्या इक्वेशनमधून, सपोज की इथून. बरोबर. ठीक आहे, हे जे लिहिलं आहे मी याच्यामधून. ठीक आहे, मग नॉर्मलला कॉमन काढून घेतलं पहिलं बघा इथे एवढं वरचं फक्त. मग थ्रू आउट मी साईन थिटा, ठीक आहे, मायनस म्यू एस कॉस थिटा. ठीक आहे, यांना पूर्ण इथे बी साईन थिटाने डिवाइड करून घेतो, आणि इथे पण काय करतो तुमचा, दिस इज वॉट, एक मिनटं, साईन थिटा नाही, कॉस थिटाने डिवाइड करायचं आपल्याला. काय करायचं आहे, कॉस थिटाने डिवाइड करून घेऊ आपण. इथे घेतलं आपण कॉस थिटाने डिवाइड केलं, इकडे पण काय केलं, कॉस थिटाने डिवाइड करून घेतलं. नीट बघा, कॉस थिटा कॅन्सल होऊन जाईल. मग राहिला काय, फक्त म्यू एस. हा बघा मी इथे लिहिलेला आहे म्यू एस. बरोबर, सेम. मग साईन थिटा अपॉन कॉस थिटा काय बनतो तुमचा, हा आहे साईन थिटा अपॉन कॉस थिटा.
ठीक आहे. इकडे पण बघा, इथे पण आपण केला आहे कॉस थिटाने डिवाइड, इथे पण आपण केला आहे कॉस थिटाने डिवाइड. ठीक आहे, बरोबर. दोघांना केलेलं आहे कॉस थिटाने. कॉस थिटा इथे कॅन्सल होऊन जाईल. नॉर्मल रिॲक्शन जी दोघांमधून कॉमन काढली इथे बघा. ठीक आहे. सो 1 प्लस म्यू एस साईन थिटा अपॉन कॉस थिटा बनून जाईल. मग इकडच्या केसमध्ये ज्यावेळेस मी लिहिल नॉर्मल रिॲक्शनला मी कॅन्सल करून टाकतो. साईन थिटा अपॉन कॉस थिटा असतो टॅन थिटा. हा आला म्यू एस ॲज इट इज आला. साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा आला. ठीक आहे. मग राहिली गोष्ट आर जीला जो आहे डिवाइडचा केला मी मल्टिप्लाय बघा इकडे, आणि दोघांमधून काय केलं मी स्क्वेअर रूट करून घेतलं. काय करून घेतला? स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केला. याला स्क्वेअर रूट केला आणि मग आर जी इथे लिहिल्यानंतर हा इथून चालला जाईल तुमचा, इथे पण स्क्वेअर रूट येऊन जाईल. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल. मग राहिला काय आर जी टॅन थिटा, म्हणजे हाच आहे व्ही मिनिमम स्पीड आपला इथे निघून जातो. मग मिनिमम स्पीड किती असतो बरं गाडीचा? मिनिमम स्पीड असू शकतो तुमचा 0. म्हणजे इथे थोडंसं विअर अँड टिअरची गोष्ट, इथे विअर अँड टिअर नाही येणार टायरला. म्हणजे टायर बघा तुमचं घासलं जातं किंवा टायर रफ होऊन जातात किंवा एखाद्या वेळेस टायर स्लिप होऊन जातात. तर मग अशा केसमध्ये हे जे थोडंसं विअर अँड टिअर येऊ शकतं, पण गोष्ट सेफमध्ये येऊन जाते. पण राहिली गोष्ट अशी की जर मी मॅक्झिमम स्पीडची गोष्ट केली ना, तर जे इक्वेशन लिहिले होते ना मी 1 आणि 2 मध्ये, फक्त फरक पडेल एन कॉस थिटा मायनस एफ एस साईन थिटा आणि तसाच एन साईन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. फरक काय बघा, फक्त तुम्हाला दिसेल की वरच्या इक्वेशनमध्ये इथे मायनस आलेला आहे तुमचा आणि खालच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला प्लस दिसेल. इथे जसा प्लस आला इथे आला तुमचा मायनस. एवढाच फक्त मॅक्झिमम स्पीड असेल. आणि व्ही मॅक्स किती असतो? व्ही मॅक्झिमम जो येईल तो इन्फिनिटीच्या बरोबर तुमचा येऊ शकतो. ठीक आहे. तर हे एक प्रॉपर डेरिव्हेशन आपण काढलेलं आहे याच्यासाठी. बघा मी पहिले सगळ्यांसाठी काढले लोवेस्ट स्पीड. तुम्ही हायेस्ट स्पीडला काय करू शकतात? लाईक दिस. जसं तुम्ही इथे घेतलं आहे प्लस, इथे आला आहे मायनस तुमचा सेम केसमध्ये. कारण काय होणार आहे, तुमचा फरक कोणता पडेल? फक्त हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे ना, ठीक आहे, हा अपवर्ड न जाता हायेस्ट स्पीडला हा डाऊनवर्ड जाईल. कुठे जाणार आहे? डाऊनवर्ड जाणार आहे. आणि मग जर डाऊनवर्ड जात असेल तर अशा केसमध्ये एन साईन थिटा हा तुमचा कमी होऊन जाईल, सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त होऊन जाईल तिथे. काय होऊन जाईल? सेंट्रीफ्युगल फोर्स. कारण एन साईन थिटा इथे जास्त आहे. जर मॅक्झिमम स्पीड असेल ना तर सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असेल, गाडी रस्त्याच्या बाहेर इकडच्या साईडला निघून जाईल. पण इथे केस काय होते, गाडी मध्ये जाते रस्त्याच्या ह्या साईडमध्ये. ठीक आहे, जिकडे सेंटर आहे रस्त्याचं, पण सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असेल तर सेंट्रीफ्युगलच्याकडे निघून जाईल. बरोबर. मग हेच आहे एक डेरिव्हेशन जे आपण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर. मग हा मायनस तिथे होता प्लस तुमचा, इथे आला आहे तुमचा मायनस. जर हे डेरिव्हेशन ह्या पद्धतीने केलं तर आय थिंक डेफिनेटली यू कॅन गेट अ फुल मार्क्स. ठीक आहे. सो दॅट इज वॉट आय होप यू अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट रिलेटेड टू दिस लोअर स्पीड अँड द हायेस्ट स्पीड. ठीक आहे. तर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर वाटलं असेल की नसेल समजलं किंवा एखाद्या वेळेस नसेल आवडलं तर प्लीज डिसलाईक बी केलं तरी पण हरकत नाही, पण रिझन सांगायला विसरू नका व्हाय यू डिसलाईक दिस व्हिडिओ. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.